निवडणूक आहे नगर परिषद नगर पंचायतींची, पण प्रचार सुरू आहे विधानसभेच्या तोडीचा। त्यातही भाजप आणि शिवसेनेत विकास कामं सांगण्याची आणि त्याचं श्रेय घेण्याची जोरदार स्पर्धा दिसते। त्यातही सगळ्या मंत्र्यांच्या भाषणात लाडकी बहीण योजनेचा बोलबाला आहे। लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्यावरून जोरदार रस्सीखेच कशी सुरू आहे पाहूया। विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली। लाडक्या बहिणींना महायुतीच्या पदरात मतांचं दान भरभरून टाकलं। लाडक्या बहिणीनं तिजोरी रिकामी केल्याचा आरोप झाला। योजना बंद पडेल असं भाकीत विरोधकांनी वर्तवलं। पण लाडक्या बहिणी काय चमत्कार करू शकतात याचा अनुभव महायुती सरकारच्या भाऊ, दादा आणि भाई या तिघांना देखील आहे। इतकंच नव्हे तर योजनेचं श्रेय घेण्यासाठी तिन्ही नेत्यांमध्ये जुंपली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांदा ते बांदा जिथे जातील तिथे लाडकी बहीण योजना आपल्या काळात सुरू झाली हे सांगायला विसरत नाही। मी अनेक योजना सुरू केल्या, त्या सगळ्यात माझी आवडती योजना कुठली तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। ही योजना गेल्यानंतर अनेक लोकांनी त्याच्यामध्ये खोडा घालायचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला, विरोधक कोर्टामध्ये गेले, परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता आणि आम्ही टीमने निर्णय घेतला आणि अंमलबजावणी केली। लाडकी बहीण योजना तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू झाली। आज माझ्या लाडक्या बहिणींना महिन्याला ओवाळणी मिळते ना, सगळ्यांना मिळते ना, आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, कोणी माईकाला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हा शब्द आहे माझा। जिथे महायुतीतीलच भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष एकमेकांसमोर लढतायत तिथे लाडक्या बहिणींनी मतदान कोणाला करायचं हा प्रश्न विचारला गेला। त्याला एकनाथ शिंदेंनी काय उत्तर दिलं तुम्हीच ऐका। एकदा आम्ही निर्णय घेतला लाडकी बहीण योजना सुरू करायची आणि तिची अंमलबजावणी करायची, काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी सुरू आहे। आणि लाडक्या बहिणींना मी विश्वास पण दिला आहे की कोणी किती काही म्हटलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणीबरोबर योग्य तो निर्णय घेतील। स्वतः एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणीचं सगळं श्रेय घ्यायचा प्रयत्न सुरू केल्यानं भाजपनंही त्याला संयतपणे उत्तर देणं सुरू केलं। शिंदेंनी जिथे जिथे लाडक्या बहिणींचा उल्लेख केला तिथे तिथे फडणवीसांनी लाडक्या बहिणींना लखपती निधी बनवण्याचं आश्वासन दिलं। काही लोक म्हणायचे निवडणुकीच्या आधी यांनी जे जे घोषित केलं होतं, सुरू केलं होतं, आता हे सगळं बंद करून टाकतील, यांना 2/3 या ठिकाणी बहुमत मिळालेलं आहे। काही लोक सांगायचे आता लाडकी बहिणीची योजना बंद होणार। 1 वर्ष झालं ही योजना आम्ही सुरूच ठेवली, ती बंद केली नाही। आणि माझ्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कधीच बंद होणार नाही, बहिणींची योजना सुरूच राहील। बंद करणार 1 वर्ष झालं योजना बंद झाली नाही। आणि बहिणींनो, जोपर्यंत तुमचा लाडका देवाभाऊ मुख्यमंत्री आहे कोणीही लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाही। आणि केवळ लाडकी बहीण योजना नाही, आपल्याला त्याच्या पलीकडे आता लखपती निधीचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे। आता आमच्या सगळ्या बहिणींना या ठिकाणी लखपती निधी बनवायचा आहे। तिकडे पंकजा मुंडेंनी बीडमध्ये भाषण ठोकताना लाडक्या बहिणींच्या पेटंटवरच दावा केला। उदारी स्त्रीला जमत नाही, आता या मायमावले बसल्या यांना लाडकी बहीण केलंय सरकारने, तर त्यामुळेच आम्ही मंत्री झालो ना। तुमच्यामुळं ते सरकार आलेलं आहे, ते लाडकी बहीण या सरकारने केलेलं आहे। स्त्री हे शक्ती युग आहे, तुम्हाला ताकद दिल्यामुळे आम्हाला मिळाली, तुम्हाला लाडकी बहीण केल्यामुळे भाऊ सत्तेत बसले, त्यामुळे ही लाडकी बहीण आम्हाला सोडणार नाही, कारण ती कुणाचेही घेतलेलं विसरत नाही। आता स्वतःला सरकारी तिजोरीचे धनी बनवणारे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तरी कसे मागे राहतील? ते लाडक्या बहिणीला कसे विसरतील? आमच्या महिला थोड्या का होईना एक स्वयंपूर्ण होऊन पाहतायत, एक चांगल्या पद्धतीने पुढे येऊ पाहतायत। हे काम आम्ही लोकांनी केलं। तुम्हाला माहिती आहे
25,000 कोटी रुपये दरवर्षी मला राज्य सरकारला ऊर्जा खात्याला द्यावे लागतात. माझ्या लाडक्या बहिणीच्या करता 45,000 कोटी रुपये आम्ही त्या चांद्यापासून बांध्यापर्यंत लाडक्या बहिणींचा लाभार्थींना द्यायचं काम करत असतो. महायुतीत लाडक्या बहिणीवरून श्रेयवाद सुरू झाल्यानं मवियाच्या नेत्यांनीही टीका करण्याची संधी साधली. ऐन निवडणूक काळात लाडकी बहीण योजनेचा हप्ता देऊ नये असं पत्रही निवडणूक आयोगाला दिलं. केवळ पैशाच्या भरोश्यावर आता हे राजकारण करत आहे. लोकांना ट्रोल करणं, नेत्यांना ट्रोल करणं, आता आजकाल काय चाललं आहे बघा. काय मित्रपक्ष कसले राहिले. एक जण म्हणतो की आम्ही रावणाचा अहंकार जाळून टाकू आणि दुसरा म्हणतो की आम्ही लंका जाळून टाकू. यावरून काय म्हणायचं. सरकार आलं लाडकी बहीणमुळंच असं म्हणणं अयोग्य असं मला नाही म्हणायचं. परंतु जर तुमची योजना होती तर आता ती ज्यांनी अंमलबजावणी केली, शेवटी जो अंमलबजावणी करतो त्याला श्रेय मिळत असतं. उद्या कोणी काही माझ्या मनात हे होतं लाडकी बहीण म्हणून सरकारने केलं मी म्हणायलाही काही अर्थ नसतो. ज्यांनी केली त्याला लोक बोलत असतात, त्याच्या श्रेय देत असतात किंवा शिव्यासुद्धा देत असतात. म्हणून असं तर पंकजाताईंची योजना असेल, पंकजाताई मोठ्या विजनरी लीडर आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी का नाही झाली हा एक प्रश्न आहेच. विधानसभेच्या तोंडावर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू झाली. अर्धाची कोणतीही शहानिशा न करता महिन्यापोटी 1,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली. काही ठिकाणी अगदी पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उजेडात आलं होतं. अखेर लाडकी बहीण सरकारी तिजोरीसाठी डोईजड व्हायला लागल्यावर काटछाट सुरू झाली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर लाडक्या बहिणीचे कैवारी होण्यासाठी महायुतीत जोरदार स्पर्धा सुरू झाली. लाडकी बहीण योजना ही भाजपची कल्पना आहे. आता लाडक्या बहिणीसाठी लाडकं कोण आहे, भाऊ, भाई की दादा, हे निकालानंतरच समजेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.